बरं, लाईनच्या पहिल्या हाफ पार्ट मध्ये लाईनचे 2 थेरम आपण पाहिले होते, त्याचं इथे रिव्हिजन करतो थोडीशी. ए पॉइंट दिला असेल, लाईनवर एक पॉइंट दिलेला असेल, एक पॅरल वेक्टर दिलेला असेल, तर लाईनचं वेक्टर इक्वेशन काय असतं? आर बार इज इक्वल टू ए बार प्लस हा लॅमडा बी बार. त्याला आपण पॅरामेट्रिक इक्वेशन पण म्हणतो. कार्टेशियन इक्वेशन काय? याचे कोऑर्डिनेट x1 y1 दिलेले असतील आणि इथे एक पी पॉइंट असेल, त्याचा पोझिशन वेक्टर आर बार असतो. हा आर बार म्हणजे मुव्हिंग पॉइंट पी असतो, त्याचा पोझिशन वेक्टर आर बार. तर तो कसा एक्सप्रेस करता येतो? ए बार प्लस लॅमडा बी बार. कार्टेशियन इक्वेशन काय असतं? कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेले असतील x1 y1 z1, याचे आपण घेतले व्हेरिएबल फॉर्म मध्ये x y z, आणि याचे कंपोनंट माहित असतील आय जे के चे, म्हणजे त्या लाईनचे त्या डायरेक्शन रेशिओज येतात. तर कार्टेशियन इक्वेशन असं लिहितो. आणि नॉन पॅरामेट्रिक फॉर्म आर बार क्रॉस बी बार इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार. तो कसा घेतो आपण? हे ए पी बार क्रॉस बी बार इज इक्वल टू 0 बार येतं, त्याच्यावरून येतो तो. लाईनवरचे 2 पॉइंट दिलेले असतील ए आणि बी, तर दुसरं थेरम आहे पी हा मुव्हिंग पॉइंट आहे, व्हेरिएबल पॉइंट. तर आपण वेक्टर इक्वेशन कसं लिहितो? दिस आर बार इज इक्वल टू काय? ए बार प्लस लॅमडा बी बार मायनस ए बार. कार्टेशियन इक्वेशन हे x1 y1 z1, हे x2 y2 z2 दिलेलं असेल, याचे कोऑर्डिनेट्स x y z दिलेले असतील, तर आपण हे कार्टेशियन इक्वेशन यूज करतो. जेव्हा गरज असेल तेव्हा इज इक्वल टू लॅमडा घेऊन आपण काही रिमार्क यूज करतो इथे. त्याच्यानंतर नॉन पॅरामेट्रिक फॉर्म आहे हा आर बार मायनस ए बार क्रॉस बी बार मायनस ए बार इज इक्वल टू 0 बार. त्याच्यामध्ये लॅमडा नाहीये, समजलं? म्हणजे पॅरामीटर नाहीये त्याच्यामध्ये, म्हणून नॉन पॅरामेट्रिक फॉर्म. तर हे सगळे इक्वेशन्स त्याच्यावर 6.1 आहे. तर तो 6.1 खूप छोटे छोटे एक्झाम्पल आहेत. मी 3 एक्झाम्पल लिहिले, खूप पटपट होतात हे सॉल्व. तर हे एक्सप्लेन करून देतो तुम्हाला मी आता. बघा इकडे, खूप सोपं आहे, फक्त थेरॉटिकल पार्ट नीट लक्षात ठेवा. आता पहिलं इक्वेशन काय दिलंय? फाइंड वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर. हा पोझिशन वेक्टर अँड पॅरलल टू दिस. कोणतं थेरम वापरायचं? लाईन वरती एक पॉइंट दिलेला आहे, त्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर हा आहे, आणि लाईनला पॅरलल वेक्टर एक आहे, तो हा दिलेला आहे. मग पहिलं थेरम यूज करायचं की दुसरं थेरम यूज करायचं? पहिलं थेरम, कारण एक पॉइंट दिलेला आहे आणि दुसरा पॅरलल वेक्टर दिलेला आहे. मग लाईनचं तुम्हाला कोणतं इक्वेशन काढायला सांगितलंय? वेक्टर इक्वेशन काढायला सांगितलंय. मग वेक्टर इक्वेशन हे आहे. मग इथे म्हणूया लेट ए बार इज इक्वल टू त्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर मायनस 2i प्लस जे प्लस के, आणि पॅरल वेक्टर बी बार इज इक्वल टू हा 4i मायनस जे प्लस 2k. एकाच लाईन मध्ये आन्सर येतं. मग इथं वेक्टर इक्वेशन काय होईल? ते आर बार इज इक्वल टू हा आर बार इज इक्वल टू काय? ए बार प्लस लॅमडा बी बार, दॅट इज आर बार इज इक्वल टू ए बार ची व्हॅल्यू मायनस 2i प्लस जे प्लस के प्लस लॅमडा बी बार 4i मायनस जे प्लस 2k. नीट लक्ष देत चला, परीक्षा जवळ आलेली आहे. हे आत्ताच परफेक्ट करून टाका, जेणेकरून रिव्हिजनची पण गरज नाही पडली पाहिजे. तर हे लक्षात आलं का? आता पहिला क्वेश्चन समजला, हे झालं त्याचं वेक्टर इक्वेशन. आर बार हा व्हेरिएबल पॉइंटचा पोझिशन वेक्टर आहे, तो तसाच ठेवतो आपण. आता फाइंड वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट्स है. लॅमडा क्वेश्चन मध्ये स्पेसिफाय नाही केला म्हणजे तो पॅरामीटर आहे. लक्षात घ्या, मी काय सांगितलं शिकवताना तुम्हाला, हा पी पॉइंट जो आहे तो मुव्हिंग पॉइंट आहे, लाईन आहे, त्या लाईनवर पी पॉइंट व्हेरिएबल आहे. हा फिक्स्ड पॉइंट आहे, हा फिक्स्ड पॅरलल वेक्टर आहे तिला. तर तुम्हाला हा जो आर पी पॉइंटचा इकडे ओरिजिनशी रिलेटेड फिगर आठवते ना, इकडे ओरिजिनला जोडलेला होता, तो आर बार कसा एक्सप्रेस करता येतो? आर बार हा असा एक्सप्रेस करतो ए बार प्लस लॅमडा बी बार. लॅमडा हा पॅरामीटर आहे, म्हणजे लॅमडाची व्हॅल्यू बदलली, लॅमडाची व्हॅल्यू बदलली इथल्या, समजा इथे लॅमडाची व्हॅल्यू 3 घेतली, तर मग हा जो वेक्टर तयार होईल आयजेकेच्या फॉर्म मध्ये एकच वेक्टर तयार होईल, तो आर बार येईल, आणि तो कुणाचा तरी इथं तो कुठेतरी फिक्स करता येईल. मग लॅमडाची पुन्हा व्हॅल्यू बदलली, लॅमडाच्या डिफरंट व्हॅल्यू साठी तुम्हाला लक्षात येतंय का? जसं सर्कल मध्ये ही थीटाची व्हॅल्यू बदलली, थीटाची व्हॅल्यू बदलली की हा पॉइंट बदलत जातो ना, रेडियस तर एकच राहते. लक्षात येतंय का? थीटा पॅरामीटर होता सर्कल मध्ये 11वीत. तसं इथे हा पॉइंट लॅमडाच्या फॉर डिफरंट व्हॅल्यूज ऑफ लॅमडा वी गेट डिफरंट पॉइंट्स ऑन द लाईन, म्हणून तर व्हेरिएबल पॉइंट आहे तो. लक्षात येतंय का तुम्हाला सगळ्यांना? मग लॅमडाची व्हॅल्यू फिक्स असेल तर तो पॉइंट फिक्स होईल पी. मग फिक्स करण्यासाठीच लॅमडा आहे ना. बट हियर लॅमडा इज आर्बिट्ररी कॉन्स्टंट. फॉर डिफरंट व्हॅल्यूज ऑफ लॅमडा वी गेट डिफरंट पॉइंट्स ऑन द लाईन. समजलं सगळ्यांना? ओके.
वेक्टर इक्वेशन हे फायनल परीक्षेला असं लिहायचं आलं तर. नाव फाइंड वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट्स हॅव्हिंग पोझिशन वेक्टर्स. इथे लाईन 2 पॉइंट मधून पास होते, त्याचा पोझिशन वेक्टर पहिल्या पॉइंटचा दुसऱ्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर दिलेला आहे. कोणतं इक्वेशन यूज करायचं, पहिलं की दुसरं? सेकंड, कारण 2 पॉइंट दिलेत ना लाईन वरचे, त्यातून पास होते लाईन 2 पॉइंट ए आणि बी. हा तर इथं मुव्हिंग पॉइंट आहे, व्हेरिएबल पॉइंट. मग ते इक्वेशन काय आहे? आर बार इज इक्वल टू दिस. मग इथे काय म्हणायचं? लेट ए बार दुसरा बी बार. ए बार 3i प्लस 4j माइनस 7k, दूसरा बी बार 6i माइनस j प्लस k. नाउ वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन आर बार इज इक्वल टू काय आहे? ए बार प्लस लॅम्बडा बी बार माइनस ए बार. दॅट इज काय होईल आता? हे आर बार इज इक्वल टू ए बार काय आहे? ए बार हा पहिला 3i प्लस 4j माइनस 7k प्लस लॅम्बडा इंटू बी बार माइनस ए बार लिहायचं. बी बार माइनस ए बार 6i माइनस 3i माइनस j माइनस 4j माइनस 5j k माइनस माइनस ए काय होईल? प्लस 8k. हे झालं वेक्टर इक्वेशन. फॉर डिफरंट व्हॅल्यूज ऑफ लॅम्बडा वी गेट डिफरंट आर बार्स. कळलं का? आणि आर बार काय आहे? पी चा पोझिशन वेक्टर. म्हणजे पी ची पॉइंट पोझिशन फिक्स होत जाते. आयजेके चे कंपोनेंट घेतले आपण की त्या पी चे काय मिळतात? आयजेके चे जे कंपोनेंट घेतो तर पी चे काय मिळतात? कोऑर्डिनेट्स मिळतात. आणि कोऑर्डिनेट्स वरून कोऑर्डिनेट्सला आयजेके कंपोनेंट लावले की त्याचा पोझिशन वेक्टर तयार होतो. लक्षात येत आहे का तुमच्या हे? क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय? फाइंड वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर्स. लाईन एका पॉइंट मधून पास होते, त्याचा हा पोझिशन वेक्टर दिला. एका पॉइंट मधून पास होते, त्याचा हा पोझिशन वेक्टर दिलेला आहे आणि त्याच लाईनचे डायरेक्शन रेशोज दिलेले आहे. याच्या अगोदर काय सांगितलं तुम्हाला? लाईनचे डायरेक्शन रेशोज दिलेले असतील तर त्या रेशोजला आयजेके जोडले की त्या लाईनला पॅरलल वेक्टर काढता येतो किंवा त्या लाईनवर वेक्टर काढता येतो. बरोबर आहे? इथे काय करायचं? कोणतं थिअरम यूज करायचं? पहिलं की दुसरं? फर्स्ट. आणि मग आता इथे फर्स्ट म्हणजे हे आयजेके जोडलं की तुम्हाला हा बी बार मिळणार आहे. तुम्हाला इक्वेशन कोणतं विचारलंय? वेक्टर इक्वेशन. मग वेक्टर इक्वेशन म्हणजे हे काढायचंय. मग ए बार काय आहे? हा ए बार आहे. बघा, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. दॅट इज आर बार इज इक्वल टू हे ए बार 5i प्लस 4j प्लस 3k प्लस आता हा झाला ए बार प्लस लॅम्बडा बी बार. बी बार काय करायचा? हे लाईनचे डायरेक्शन रेशोज आहेत. याला आयजेके जोडले की झाला तो बी बार तयार. मग काय होईल तो? माइनस 3i प्लस 4j प्लस 2k. दिस इज बी बार. दिस इज द वेक्टर इक्वेशन. कार्टेशियन इक्वेशन विचारलं असतं तर इथे एबीसीच्या व्हॅल्यू टाकल्या असत्या, x1 y1 इथे व्हॅल्यू तसंच लिहून ठेवायचं. समजलं सगळ्यांना? हे 3 क्वेश्चन समजले? हा, पटपट लिहून घ्या हे 5 मिनिटामध्ये. क्वेश्चन नंबर 4 चं सोल्युशन बघा. फाइंड वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट्स. या पॉइंट मधून पास होते आणि परपेंडिक्युलर टू दिस टू व्हेक्टर्स. नीट लक्षात घ्या. आता जी रिक्वायर्ड लाईन आहे ती रिक्वायर्ड लाईन ती ह्या पॉइंट मधून पास होते. कोणत्या? हा जो पॉइंट आहे तो समजा ए पॉइंट आहे, त्याचा पोझिशन वेक्टर आहे ए बार. हा i प्लस 2j प्लस 3k यातून पास होते. आणि परपेंडिक्युलर टू दिस टू व्हेक्टर्स म्हणजे ही लाईन परपेंडिक्युलर आहे कोणत्या 2 व्हेक्टर्सला? ही लाईन परपेंडिक्युलर आहे असे 2 व्हेक्टर्स आहेत. हे बघा, इथे मी अजून एक पेनने दाखवतो. ही 2 व्हेक्टर्स आहेत. समजा या 2 व्हेक्टरला ही लाईन परपेंडिक्युलर आहे. हे पेनने दाखवलेले 2 व्हेक्टर्स, इथे तर 2 व्हेक्टर दिलेत ना, या 2 व्हेक्टरला ही लाईन परपेंडिक्युलर दिसतंय ना तुम्हाला? या 2 व्हेक्टरला ही लाईन परपेंडिक्युलर आहे. गॉट इट?
आणि तिच्यावरचा एक पॉइंट आहे. आपल्याला इथं व्हेक्टर इक्वेशन काढता येईल. व्हेक्टर इक्वेशन काढायचंय. मग व्हेक्टर इक्वेशन काढायला हिच्यावरचा तुम्हाला अजून एक पॉइंट काढता येईल का, हिला पॅरलल व्हेक्टर काढता येईल. हे एक थेरम यूज करायचं तर आपल्याला एक पॉइंट आहे, इथेही एक पॉइंट आहे, पण हे थेरम यूज करायचं तर अजून एक पॉइंट पाहिजे, आणि हे थेरम यूज करायचं तर एक पॉइंट आणि पॅरलल व्हेक्टर लागतो. मग इथं काय पॉसिबल आहे तुम्हाला काढणं, अजून एक पॉइंट काढणं पॉसिबल आहे ह्या दोन व्हेक्टर वरून, की याला लाईनला पॅरलल व्हेक्टर काढणं पॉसिबल आहे. करेक्ट, पॅरलल व्हेक्टर काढणं पॉसिबल आहे. कसा काढणार तो पॅरलल व्हेक्टर, ह्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट. करेक्ट, ह्या दोन व्हेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट कसा येणार, ह्या दोन्ही व्हेक्टरला परपेंडिक्युलर येणार. मग ह्या दोन्ही व्हेक्टरला परपेंडिक्युलर क्रॉस प्रोडक्ट आहे, म्हणजेच तो ह्या लाईनला कसा येतो, पॅरलल येतो. लक्षात येतंय तुमच्या. मग आता आपण हे सोल्युशन कसं काढणार, मी इथे ही फिगर समजली ना तुम्हाला. लेट ए बार, लेट पॉइंट ए बार काय आहे तो, I plus 2j plus 3k on a line. ए बार क्रॉस सॉरी इथं बी बार आणि सी बार असं म्हणून हे मानलेले आहे. I plus j plus k b bar 2i minus j plus k. Now b bar cross c bar, line is b bar cross c bar b bar cross c bar I j k. b bar चे कंपोनेंट 1 1 1, c bar चे कंपोनेंट 2 minus 1 1. तर हा वेक्टर काय होतो, दिस 1 minus minus 1 2i. चेक करा, 1 हे मायनस मायनस प्लस, बरोबर ना, 2i मायनस जे. चेक करा क्रॉस प्रोडक्ट, साइन वगैरे चुकलं तर, प्लस हे मायनस मायनस 3k आलाय, बरोबर. नाव हा ओके. नाव b bar cross c bar is parallel to the required line. शॉर्ट मध्ये लिहायचं सोल्युशन, एकदम ब्रीफ मध्ये. नाव b bar cross c bar is parallel to required line. Therefore vector equation हे parallel vector to the lines हे असं लिहितो इथं, parallel vectors to the required line. वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन पहिल्या थेरम नुसार r बार इज इक्वल टू a बार प्लस लैम्डा b बार क्रॉस c बार. देयरफॉर r बार इज इक्वल टू a बार ची व्हॅल्यू काय आहे, I प्लस 2j प्लस 3k प्लस लैम्डा b बार क्रॉस c बार 2i प्लस j मायनस 3k. झालं इक्वेशन पहिल्या थेरम नुसार. समजलंय. आता हे समजलंय का तुम्हाला. आता मी 5 नंबरचं सांगतो बघा. फाइंड व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर्स. पोझिशन वेक्टर हा आहे अँड पॅरलल टू द लाइन, या लाईनला पॅरल आहे. आता नीट लक्षात घ्या. हे बघा, रिक्वायर्ड लाईन, समजा ही पेन्सिल आहे ना, ही रिक्वायर्ड लाईन, हिचं इक्वेशन काढायचंय आपल्याला. आता पहिलं थेरम यूज करायचंय की दुसरं तिथं ठरवायचंय, तुम्हाला वेक्टर इक्वेशनच काढायचंय. समजा ह्या लाईनचं इक्वेशन काढायचं, हिच्यावरती एक पॉइंट दिलेला आहे, पासिंग थ्रू द पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर. समजा याच्यावर एक पॉइंट आहे, पॉइंट तर दोन्हीकडे आहेत आपल्याला, इथं पण आहे आणि इथं पण आहे, पण इथं आणखी एक एक्स्ट्रा पॉइंट आणि इथे पॅरल वेक्टर. मग आता इथं काय पॉसिबल आहे, आता दुसऱ्या लाईनला पॅरल आहे, ही अशी लाईन दुसऱ्या लाईनला पॅरल आहे. मुद्दाम मी स्पेस मध्ये दाखवतोय कारण हे सगळं स्पेस मध्येच आहे. तर आता ह्या दोन लाईन्स पॅरल आहेत, हिचं इक्वेशन काढायचं पेन्सिलने दाखवलेला, आणि हा जो पेन आहे, ह्या पेन म्हणजे ही दुसरी लाईन आहे, दुसरी लाईन, तिचं इक्वेशन काय आहे, हे आहे. आता हे दोन्ही इक्वेशन्स लक्षात ठेवा. हे दोन्ही वेक्टर इक्वेशन ज्यावेळेस दोन्ही थेरमने काढतो त्यावेळेस ते एकाच फॉर्म मध्ये येतात. हे आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार, आणि हे पण बी बार मायनस ए बार केल्यावर ते त्याच फॉर्म मध्ये येतात. म्हणजेच काय की तुम्हाला फक्त इथे सिच्युएशन वेगळी असते,
गिव्हन वेगळं असतं, त्याच्यावरून हे बी बार मायनस ए बार काढल्यावर तो पॅरलल व्हेक्टरच मिळत असतो ऍक्च्युअली कंपॅरिझन केल्यावर. पण आपल्याला सिच्युएशन जी आहे त्याच्यानुसार काय इक्वेशन घेता येईल, कोणतं पहिलं घ्यावं लागेल की दुसरं. तर ही जी गिव्हन लाईन आहे ना तिचं इक्वेशन हे आहे कोणतं, ह्या फॉर्म मध्ये. म्हणजे हा आहे आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा, हा आहे बी बार आणि हा आहे ए बार. लक्षात येत आहे. मग आता ह्या लाईनचं, हे पेनने दाखवलेल्या लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे. म्हणजेच इथे जी तिसरी लाईन ह्या पेनला ह्या लाईनला दिलेलं आहे, पहिल्या इक्वेशनशी जर कंपॅरिझन केली तर याच्यावर या गिव्हन लाईनवर एक पॉइंट आहे त्याचा हा पोझिशन वेक्टर, आणि ह्या पेनला पॅरलल लाईन ही आहे की नाही बी बार हा वेक्टर. लक्षात येते तुमच्या, हे गिव्हन आहे ना, हे पेन म्हणजे गिव्हन आहे ही लाईन, तिच्यावर हा पॉइंट आहे, तिच्यावर हा पॉइंट आहे त्याचा पोझिशन वेक्टर म्हणजे हा ए बार, आणि तिला पॅरलल हा वेक्टर आहे बी बार, इथे असेल पॅरलल. आणि आता ह्या लाईनचं इक्वेशन काढायचं आहे, म्हणजे हिच्यावर पॉइंट दिलेला आहे तो हा आहे, बरोबर. मग आता हा जो पॅरलल वेक्टर मी बोटाने दाखवलाय, हा पॅरलल वेक्टर ह्या लाईनला आहे आणि ह्या दोन्ही लाईन पॅरलल आहेत. मग हा बी बार हिला घेता येईल की नाही आपल्याला बी बार यूज करायला इथे, हा घेता येईल. म्हणजेच आपण हा बी बार जो आहे हिचा तो हिच्यासाठी पण यूज करू शकतो, कारण पॅरलल वेक्टर पाहिजे ना. मग आता ओरलीचं इक्वेशन काय येईल रे, ओरली इक्वेशन काय येईल एकाच लाईन मध्ये, आर बार इज इक्वल टू ए बार तर आहेच हा मायनस आय कॅप मायनस जे कॅप प्लस लॅमडा, हा बी बार यूज करायचा, 3i प्लस 2j प्लस के. सगळ्यांच्या लक्षात आली का ही सिच्युएशन, मॅथमॅटिकल सिच्युएशन आणि त्या लाईनचा रिक्वायर्ड लाईनचा आन्सर. ओके ठीक आहे. आता ते इथं लिहायचं कसं मी ओरली सांगतो कसं लिहायचं, नीट लक्ष देऊन ऐका. नाही ऐकलं तर व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तर मागे बॅक घेऊन परत ऐकून लिहा. बघा इथं कसं लिहायचं, ओरली सांगतोय मी काय. सिन्स रिक्वायर्ड लाईन पासिंग थ्रू द पॉइंट हुज पोझिशन व्हेक्टर, हा लिहा. मग लेट ए बार इज इक्वल टू हे लिहा. त्याच्यानंतर रिक्वायर्ड लाईन इज पॅरलल टू हे इक्वेशन लिहा. सो हा व्हेक्टर लिहा खाली, लेट असं म्हणा त्याला, लेट बी बार इज इक्वल टू इज पॅरलल टू द रिक्वायर्ड लाईन ऑल्सो, इज पॅरलल टू द रिक्वायर्ड लाईन ऑल्सो, देअरफॉर इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन इज, हे लिहून टाकायचं. आलं का लक्षात. आता तुम्ही हे एवढं लिहा, त्याच्यानंतर हे लिहायला हे साईडला लिहा, आणि ते परीक्षेला कसं लिहायचं मात्र जागा सोडा. हे एकाच लाईन मध्ये लिहू नका परीक्षेला आलं, बोर्ड एक्झामला एमसीक्यू आला तर असा सॉल्व्ह करायचा आहे, पण एका लाईन मध्ये बोर्डला आलं तर लिहू नका. ठीक आहे. आता हे दोन्ही क्वेश्चनचे सोल्युशन लिहून घ्या. सांगा बरं आता 6 नंबरला कार्टेशियन इक्वेशन फाइंड आउट करायचं आपल्याला, एक तर ह्या फॉर्म मध्ये किंवा ह्या फॉर्म मध्ये. गिव्हन कंडिशन काय आहेत त्याच्यानुसार, लाईन पासिंग थ्रू हा पॉइंट आणि डायरेक्शन रेशो दिले. पहिला फॉर्म येईल का हा येईल, इथं तर 2 पॉइंट हवे असतात आणि इथे 1 पॉइंट आणि पॅरलल व्हेक्टर हवा असतो. मग आता इथे काय येणार आहे, फर्स्ट थेरम की सेकंड, फर्स्ट, कारण हे डायरेक्शन रेशोज दिलेत लाईनचे, डायरेक्शन रेशोज वरून इथे आपल्याला बी बार घेता येतो, बरोबर आहे. मग आता इथे लाईनचं डायरेक्ट वेक्टर इक्वेशन लिहितो मी इथे. काय आहे वेक्टर नाही, कार्टेशियन किंवा सिमेट्रिक इक्वेशन म्हणतात त्याला. x मायनस x1 अपॉन a, y मायनस y1 अपॉन b, z मायनस z1 अपॉन c. हे एबीसी लाईनचे डायरेक्शन रेशोज असतात किंवा हे बी बारचे कंपोनेंट असतात, दोन्ही एकच आहेत. नाउ x मायनस, दॅट इज x मायनस x1 मायनस 1. आता मायनस मायनस लिहून टाकतो इथे, प्लस 1 अपॉन a म्हणजे 2 आहे, y मायनस y1 म्हणजे 2 अपॉन b ची व्हॅल्यू 3, z मायनस z1 म्हणजे 1 अपॉन c ची व्हॅल्यू 1. झालं कार्टेशियन इक्वेशन. इज इक्वल टू लॅमडा वगैरे कोणी लिहायचं नाही, तो लॅमडा आपण कोऑर्डिनेट काढायचे असतील पीचे तर लॅमडा यूज करतो तिथे. हे झालं, एवढंच आन्सर. कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. कोणतं इक्वेशन, फर्स्ट की सेकंड, सेकंड. हे इक्वेशन. आता हे x1 y1 z1, हे x2 y2 z2 फक्त लिहून टाकायचं. x मायनस x1 2 अपॉन x1 मायनस x2 2 मायनस 1, y मायनस y1 y मायनस 2 अपॉन हे 2 मायनस 3, z मायनस z1 इज 1 अपॉन 1 मायनस 0. दॅट इज काय होईल ते x मायनस 2 अपॉन
1, y मायनस 2 अपॉन मायनस 1 आणि z मायनस 1 अपॉन 1 झालं. दिस इज द इक्वेशन. आता तुम्ही म्हणाल या लाईनचे डायरेक्शन रेशोज काय, तर हे डायरेक्शन रेशोज आहेत 1 मायनस 1 1 म्हणजे पहिल्याच फॉर्मला जातं ते इक्वेशन. लिहून घ्या पटकन. आता क्वेश्चन नंबर 8 बघा काय दिलेला आहे. 8 नंबर क्वेश्चन. ABC 3 पॉइंटचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि ते तिन्ही त्याच्यामध्ये कार्टेशियन इक्वेशन फाइंड आउट करायचंय लाईन AB चं. आणि त्या AB लाईनवर C पॉइंट जर असेल तर ABC कोलिनियर येतील हे दाखवायचंय. म्हणजे ते कोलिनियर कसे दाखवणार, पहिल्यांदा आपल्याला इक्वेशन ऑफ AB काढायचं. इक्वेशन ऑफ लाईन AB. मग ते इक्वेशन काढल्यानंतर कार्टेशियन इक्वेशन काढल्यानंतर आपल्याला एकतर हा फॉर्म वापरायचा किंवा हा वापरायचा. त्याच्यानंतर C ची व्हॅल्यू, आता जर असं असेल ते कोलिनियर ABC. आता आपण अर्थातच हे इक्वेशन वापरणार आहोत 2 पॉइंट दिलेत म्हटल्यानंतर. मग ह्या लाईनचं इक्वेशन काढल्यावर C जर आजूबाजूला कुठे असेल तर तो ह्या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करणार नाही, आणि जर असेल तर तो इक्वेशन सॅटिस्फाय करेल. जर त्याने इक्वेशन सॅटिस्फाय केलं तर ते तिन्ही पॉइंट कसे आहेत, कोलिनियर. समजलं. मग आता पहिल्यांदा आपण इक्वेशन ऑफ AB काढूया बाय युजिंग सेकंड थेरम. इक्वेशन ऑफ AB x मायनस x1 अपॉन x1 मायनस x2, y मायनस y1 अपॉन y1 मायनस y2, z मायनस z1 अपॉन z1 मायनस z2. दॅट इज x मायनस x1 ची व्हॅल्यू मायनस मायनस हे झालं +2 अपॉन x1 मायनस x2, y मायनस y1 ची व्हॅल्यू 3 अपॉन y1 मायनस y2, z मायनस z1 4 अपॉन हे 4 मायनस 2. दॅट इज x प्लस 2 अपॉन मायनस 3, y मायनस 3 अपॉन 2 अँड z मायनस 4 अपॉन 2. हे झालं इक्वेशन ऑफ AB. नाव C चे पॉइंट काय, कोऑर्डिनेट्स काय आहेत, 4 मायनस 1 0. पुटिंग इन इक्वेशन 1, पुटिंग इन इक्वेशन ऑफ AB म्हणा. आता इथे x ची व्हॅल्यू 4 घ्यायची, y ची व्हॅल्यू -1 आणि z ची व्हॅल्यू 0. तर तिन्ही रेशो इक्वल आले पाहिजे. 4 प्लस 2 अपॉन मायनस 3, मायनस 1 मायनस 3 अपॉन 2 आणि हे 0 मायनस 4 अपॉन 2. दॅट इज काय येतं हे -2 इज इक्वल टू हे -2 इज इक्वल टू हे -2. मग खाली काय लिहिणार, पॉइंट C सॅटिस्फाईज द इक्वेशन ऑफ AB, देअरफॉर ABC आर कोलिनियर. लक्षात आलं का हे? राईट डाऊन. z मायनस 1 अपॉन 4 इज इक्वल टू म्यू. आपण काय केलं आता, हे सेकंड इक्वेशन सुद्धा ह्याच फॉर्म मध्ये लिहिता येतं. मग जेव्हा आपल्याला लाईन कार्टेशियन फॉर्म मध्ये घ्यायची असते आणि स्टँडर्ड फॉर्म घ्यायचा असतो त्यावेळेस हा यूज करतो आपण, कारण ही सबट्रॅक्शन एबीसीच्या फॉर्म मध्येच येतो, कारण हे पण डायरेक्शन रेशोच असतात लाईनचे. मग ह्या फॉर्म मध्ये इक्वेशन दिलेले आहेत दोन्ही आपल्याला. मग ते दोन्ही इक्वेशन आपण काय केलं, एकाला लॅम्बडा आणि एकाला म्यू मानलं. इथे लिहितो ना आपण पॅरामीटर नेहमी, तो आता 2 लाईन आहेत म्हणून एकदा लॅम्बडा घेतला एकदा म्यू घेतला. समजलं. आता ह्या 2 लाईन इंटरसेक्ट करतात हे कसं दाखवायचं, या 2 लाईन इंटरसेक्ट करतात हे कसं दाखवायचं, तर आता ते आपण घेतो ना XYZ. बघा इकडे आता इथे काय येणार आहे, फॉर फर्स्ट लाईन आणि सेकंड लाईन. मी असं लिहायला पाहिजे होतं, एका साइडला लिहितो इकडे. अँड दुसरी लाईन x प्लस 10 अपॉन -1, y प्लस 1 अपॉन -3, z मायनस 1 अपॉन 4 इज इक्वल टू म्यू. ही लाईन फर्स्ट, फॉर दिस लाईन, फॉर फर्स्ट लाईन, फॉर सेकंड लाईन आपण XYZ पॉइंट काढूया. x इज इक्वल टू काय आपण घ्यायला सांगितलं होतं ते, x इज इक्वल टू हे x प्लस 1 मायनस 10 इज इक्वल टू हे दिस रेशो इज इक्वल टू लॅम्बडा घेतलं तर x ची व्हॅल्यू काय येतं, x प्लस 1 इज इक्वल टू -10 लॅम्बडा, म्हणजे x इज इक्वल टू काय येणार आहे ते
-1 -10 लॅम्बडा, बरोबर की नाही? y इज इक्वल टू काय येईल हे -3 - लॅम्बडा आणि z इज इक्वल टू काय येईल, हे लॅम्बडाच्या इक्वल पुट केलं तर 4 + लॅम्बडा. नाव इथे 1 2 3 इकडे काय येईल, x इज इक्वल टू काय -10 - म्यू, y इज इक्वल टू काय येईल, याला कम्पेअर केलं तर -1 - 3 म्यू आणि हे दोन्ही कम्पेअर केलं तर z इज इक्वल टू काय येईल 1 + 4 म्यू. 5 6 4 5 6 4 5 6. आता हे कम्पेअर करायचंय किंवा असं म्हणा, असं करण्यापेक्षा डायरेक्ट यालाच म्हणा 1 आणि एवढं लिहिण्यापेक्षा असं डायरेक्ट लिहायचं, ब्रीफ मध्ये आन्सर आलं पाहिजे. फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 XYZ आणि XYZ च्या व्हॅल्यू काढू. अर्थातच आता त्या लाईन जर अशा असतील, म्हणजे समजा ही लाईन अशी आहे आणि ही लाईन अशी जाते, त्या इंटरसेक्ट करत नसतील तर हे XYZ पूर्ण अलग असतील, आणि जर इंटरसेक्ट करत असतील तर ह्या लाईनवरचा XYZ, ह्या लाईनवरचा एक XYZ पॉइंट आणि ह्या लाईनवरचा एक पर्टिक्युलर XYZ पॉइंट, त्या दोन्हीकडे ह्या पॉइंटचे इथं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन सेम येईल की नाही सगळीकडे. मग आता ते दाखवायचंय कसं सेम आहे, सेम पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, तो तर फाइंड आउट पण करायचा आहे, पण त्याच्या अगोदर दाखवायचं आपल्याला की ते इंटरसेक्ट करतात. मग काय करायचं, इफ पॉसिबल फ्रॉम 1 and 2 इफ पॉसिबल हे कम्पेअर करू. -1 - 10 लॅम्बडा, -1 - 10 लॅम्बडा आणि इथे x ची व्हॅल्यू काय आहे -10 - म्यू. इथे y ची व्हॅल्यू काय आहे, दोन्हीकडे त्या कम्पेअर करायच्या, आणि इथे y ची व्हॅल्यू, इथे z ची व्हॅल्यू आणि इथे z ची व्हॅल्यू, दॅट इज. आता हे काय होईल, म्यू इकडे घेतला तर म्यू -10 लॅम्बडा, म्यू -10 लॅम्बडा हा 1 तिकडे गेला इज इक्वल टू -9. दुसरं इक्वेशन इथे काय होईल 3 म्यू, मी इथं म्यू आणि लॅम्बडा मधले इक्वेशन्स घेतोय आणि हे कॉन्स्टंट टर्म तिकडे जाऊ द्या. आता इथे लॅम्बडा हे 4 -4 म्यू प्लस लॅम्बडा इज इक्वल टू -3. इक्वेशन 3 4 आणि 5. बघा यातले कोणतेही दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचे, काय सांगतोय नीट लक्षात घ्या. यातले कोणतेही दोन इक्वेशन सॉल्व्ह करा, कोणतेही दोन इक्वेशन सॉल्व्ह करा, फर्स्ट 3rd and 4th किंवा 4th and 5 किंवा 3rd and 5th, आणि म्यू आणि लॅम्बडाच्या ज्या दोन व्हॅल्यू येतील, म्यू आणि लॅम्बडाच्या ज्या दोन व्हॅल्यू येतील त्या दोन व्हॅल्यू उरलेल्या, समजा तुम्ही हे दोन इक्वेशन सॉल्व्ह केले, सॉल्विंग 1 and 2, सॉल्विंग 3 and 4, म्यूची एक व्हॅल्यू येईल, लॅम्बडाची एक व्हॅल्यू येईल. या व्हॅल्यूजने मग आता 3 आणि 4 सॉल्व्ह करून काढल्यावर हे 5th इक्वेशन सॅटिस्फाय केलं पाहिजे. मग आता हे काढलं तुम्ही सॉल्विंग 3 and 4, मग खाली म्हणायचं पुटिंग इन इक्वेशन 5, पुटिंग इन इक्वेशन 5, इक्वेशन 5. ते जर सॅटिस्फाय झालं, खाली म्हणायचं इट सॅटिस्फाईज, ते सॅटिस्फाय होणार आहे, इट सॅटिस्फाईज इक्वेशन 5. किंवा इथं असं म्हणायचं, पुटिंग वगैरे म्हणण्यापेक्षा ओरली करून बघायचं आणि म्हणायचं म्यू अँड लॅम्बडा सॅटिस्फाईज इक्वेशन 5. Therefore the given lines are intersecting lines. Given lines are intersecting lines. झालं इथपर्यंत. तिसरं इक्वेशन सॅटिस्फाय नाही केलं तर त्या लाईन्स इंटरसेक्ट करत नाहीत. आता हे झालं, इथं प्रूव्ह करायचं होतं, पण जेव्हा एमसीक्यू वगैरे आला तर इंटरसेक्टिंग आहेत की नाही हे चेक कसं करायचं, तर असं चेक करायचं. थर्ड इक्वेशन, उरलेलं इक्वेशन सॅटिस्फाय झालं तर इंटरसेक्टिंग आहेत आणि नसतील तर नाही. नाव आता पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कसा काढायचा, हे पॉइंट ऑफ इंटरसेक्शनच आहे ना, लक्षात येत आहे. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढण्यासाठी इथे काय करायचं, एकतर तुम्ही आता इंटरसेक्ट करतात, मग काय येईल ते, एकतर इथं म्यूची व्हॅल्यू पुट करा तिथं आलेली, किंवा इथं लॅम्बडाची व्हॅल्यू पुट करा. हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शनच मिळणार आहे. समजलं का, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कोणतीही व्हॅल्यू पुट करा, ही म्यूची व्हॅल्यू इथे पुट करा, हा XYZ म्हणजे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. जर ते इंटरसेक्ट करत असतील तर
लॅमडाची व्हॅल्यू पुट करा, तो इथं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, दोन्ही सेम मिळणार आहे. कळालंय का तुम्हाला? ओके, मग आता एवढं लिहून घ्या, त्याला क्लास संपल्यानंतर बाकीचं कम्प्लीट करा. जेवढं बोर्डवर लिहिलंय तेवढं आत्ता लिहा.